काश्मीरमधील पहलगामच्या हल्ल्यानंतर दहशतवाद्यांची नशा उतरवून भारतीय सैन्याने पराक्रम करून दाखवलाय। या युद्धात भारतीय सैन्याचा सिंहाचा वाटा असल्याने सैनिकांचं मनोबल उंचावण्यासाठी रविवारी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने ठाणे शहरात तिरंगा सन्मान यात्रा काढण्यात आली। यावेळी हिंदुस्तान जिंदाबाद, वंदे मातरम, भारत माता की जय या घोषणेने संपूर्ण ठाणे दुमदुमून गेले। शिवसेना नेते माजी खासदार राजन विचारे, जिल्हा प्रमुख केदार दिघे यांच्यासह शेकडो देशभक्त शिवसैनिक बाईक रॅलीत सहभागी झाले होते। गेल्या आठवड्यात भारतीय वीर जवानांनी दहशतवाद्यांना चांगलाच धडा शिकवला। या पराक्रमाची देशभर कौतुक केलं जात असून दहशतवादी हल्ल्याचा बदला घेतलेल्या जवानांवर सर्वत्र कौतुक होत आहे। यापुढेही दहशतवाद्यांनी तोंड वर काढले तर त्यांची नांगी ठेचू असा इशारा देणाऱ्या जवानांच्या पाठीमागे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे परिवार सदैव उभा राहील असा विश्वास यावेळी राजन विचारे यांनी व्यक्त केला आहे। दरम्यान हिंदुस्थानी सैन्याच्या सन्मानार्थ तिरंगा सन्मान यात्रेत शेकडो देशभक्त हातात तिरंगा घेऊन वंदे मातरम, भारत माता की जय, पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणा दिल्या। या यात्रेमुळे शहरात देशभक्त वातावरण पाहायला मिळालं। या यात्रेची सुरुवात धर्मवीर आनंद दिघे यांच्या शक्तीस्थळापासून झाली। त्यानंतर पुढे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा, जांभळी नाका, भंडाराळी, सिडको बस स्टॉप, अष्टविनायक चौक, दौलतनगर, कोपरी ब्रिज, न्यालसन्ना कॉलेज, मेंटल हॉस्पिटल, वागळे चेकनाका, रोड नंबर 16 चौक, किसन नगर, वागळे सर्कल, लोकमान्य नगर डेपो, वर्तक नगर, वसंत विहार, मानपाडा, आनंद नगर, विजयनगरी, हिरानंदानी इस्टेट, मनोरमा नगर, ढोकाळी, हायलँड, बाळकुंभ, गोल्डन डाईज नाका, वृंदावन, श्रीरंग, राबोडी, उथळसर मार्गे, टेंभी नाका, चरई, राममारुती रोड, गोखले रोड, नौपाडा, हरिनिवास, पाचपाकडी, महानगरपालिका, चंदनवाडी मार्गी शहीद उद्यान जवळ या यात्रेची सांगता करण्यात आली आहे। जवळपास 3 तास चालणाऱ्या या तिरंगा सन्मान यात्रेत ठाण्यात देशभक्त वातावरण निर्माण झाले होते। मला वाटतं या देशावर ज्या पद्धतीने जो पहलगाव येथे जो हल्ला झाला, निष्पाप लोकांचा बळी त्या ठिकाणी, देशातले 26 कुटुंबाचा बळी त्या ठिकाणी गेला। आणि तुम्ही बघितलं असेल त्याच्या अगोदर त्या ठिकाणी 40 जवान शहीद झाले। आणि असे दररोज आपले वीर जवान त्या ठिकाणी वीरगती प्राप्त त्या ठिकाणी झालेले, शहीद झालेले आहेत। अशा पद्धतीने पाकिस्तानने ज्या पद्धतीने या हिंदुस्थानावरती हल्ला केला आणि आपल्या वीर जवानांनी तो हल्ला परतून लावला, त्या तिन्ही दलाचं त्यांना खऱ्या अर्थाने तुम्ही जर बघितलं असेल, या देशाचं आर्मी असेल, एअरफोर्स असेल, त्याचबरोबर नेव्ही असेल, या तिन्ही दलाच्या जवानांनी त्याला चोख उत्तर दिलं आणि कशा पद्धतीने हे केलं ते आपल्या सर्वांच्या समोर आहेच। आणि खऱ्या अर्थाने या जे वीरगती प्राप्त झाले, जे जवान शहीद झाले, आज आपल्या ठाणे जिल्ह्यातले 3 कुटुंब आज त्या ठिकाणी शहीद झालेले आहेत। अशा पद्धतीने महाराष्ट्रातले जवळजवळ 6 कुटुंब त्या ठिकाणी हे झालेले आहेत। आणि अशा परिस्थितीमध्ये 26 लोकांचं जे बलिदान त्या ठिकाणी झालेलं आहे। आणि म्हणून या सैन्याचं मनोबल हे करण्यासाठी, त्यांच्या पाठीशी राहण्यासाठी आज ही जी आपण ही बाईक रॅली या ठिकाणी करतोय। त्याचबरोबर शहीद उद्यानामध्ये या सर्व वीर जवानांना, या शहीदांना त्या श्रद्धांजली सुद्धा या ठिकाणी वाहण्यात येणार आहे। आणि म्हणून या ठिकाणी आज ठाण्यातील हजारो शिवसैनिक या ठिकाणी सामील झालेले आहेत। पाकिस्तानला काय इशारा असणार आहे शिवसेनेकडनं? मला वाटतं पाकिस्तान सरकार, आज तुम्ही बघितलं पाकिस्तानची अवस्था काय झालेली आहे। आज तुम्ही बघितलं असेल तिकडे खाण्याचे वांदे आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये अशा बलाढ्य अशा हिंदुस्थानावरती गेले कित्येक वर्षापासून त्यांचा चोरी छुपे त्या ठिकाणी हे करतायत, अतिरेकी त्या ठिकाणी करतायत। आणि त्याला चोख उत्तर आपल्या तिन्ही सैन्य दलाने केलेले आहेत। आर्मीचे जवान असतील, आर्मी चीफ असतील, त्याचबरोबर नेव्ही चीफ असतील, त्याचबरोबर त्या ठिकाणी आर्मीचे जवान असतील। अशा पद्धतीने या तिन्ही दलाच्या जवानांनी त्या ठिकाणी चोख उत्तर या ठिकाणी दिलेलं आहे। आणि त्या जवानांचं मनोबल हे करण्यासाठी या ठिकाणी आम्ही
ही रॅली आपण काढतोय. काय वाटतं ट्रम्पला मध्यस्थी करावी लागली त्यामुळे मोदींनी युद्धविराम या युद्ध मला वाटतं आपल्याला आपलं जे या देशातलं सर्वोच्च असं आपलं तिन्ही दल आहे आणि मला वाटतं कोणाला मध्यस्थीची गरज नाही. आपला देश मजबूत आहे. परंतु मला वाटतं सर्व नागरिकांनी सुद्धा या सर्व पाठिंबा दिलेला आहे. सर्व पक्षांनी सुद्धा या ठिकाणी पाठिंबा दिलेला आहे. या देशाच्या हितासाठी सर्वजण एकत्र झालेले आहेत. अशाच पद्धतीने या तिन्ही दलाचं मनोबल वाढण्यासाठी आज आम्ही ही रॅली काढतोय. मला असं वाटतं पाकिस्तान आतापर्यंत समोरासमोर येण्याची पाकिस्तानची हिंमतच नाही, कारण आपलं सैन्य तसं आहे आणि असं असताना चोरी छुपे त्या ठिकाणी सर्व चालू आहे. आणि मला वाटतं आपलं सैन्य तिन्ही दल त्यासाठी सज्ज आहे आणि मला वाटतं सर्व आपले जे नागरिक आहेत हे सुद्धा या तिन्ही सैन्य दलाच्या मागे आहेत आणि त्याचा मुकाबला करण्यासाठी आणि त्यांना पाठिंबा देण्यासाठी आम्ही सज्ज आहोत.